सगळे फोटो मार शाम शाम डेमोलिशन ऑर्डर आम्ही अशा अशा येईल गाडी तू सांग पहिली पंचायत हे सांगू आज कुमारदेव पंचायत तुमच्या कडेन एक प्रेस घेतल्या कित्याक आमकां हे सिनर्जी शिप बिल्डिंगाचो इश्यू तुमकां सांगूंक जाय आसलो आमी तेजेर कितके पर्यंत पावल्या ते सो हेजेर फुडले सांगलो तो आमचो वॉर्ड नंबर 5 चो पंच अनुज नायक तुमकां सारकी ब्रीफ फुडले मागीर सगळे डिटेल सांगलो. गुड मॉर्निंग सगळ्यांक. तुमकां सगळ्यांक खबरूच आसतली कित्याक हो इश्यू पयलीं सोशल मिडियाचेर येयल्लो आसा. जून 2022 हो इश्यू हायलायट जालो. सिस्टमॅटिकली वॉटर बॉडीजान लँड फिलींग करपाचें काम स्टार्ट जालें. पंचायत जेन्ना डिजॉल्व जाली इन जून 2022 तेन्ना हेंच्यांनी हांगासर वॉटर बॉडीज भरपाक स्टार्ट केली आनी ते हांगा तेंच्यांनी व्यू कटर्स घातला म्हणून भितर कळ्ळें ना कितें करता तें. सो इन जून जेन्ना आमकां कळ्ळें तेन्ना हांवें कितें केलें फर्स्ट हांवें तें सोशल मिडियाचेर हाडलें आनी सोशल मिडियाचेर हाडून हांवें तें CRZाक आनी कॅप्टन ऑफ पोर्ट्साक तितून टॅग केलें सो दॅट दे शूड नो अबावट दीस. आनी इमिजिएटली मागीर CRZाचें हांगासर इन्स्पेक्शनूय जालें कळ्ळें. सो 4/7/2022 CRZान तांकां शोकॉज कम स्टॉप वर्क नोटीस काडलो. दिस वॉज द फर्स्ट स्टेप कळ्ळें तुका. हो आतां केन्ना काडलो तेंच्यांनी 4 जुलय 2022. तेच्या मागीर तरी पासून तें काम हांगासर चालूच उरलें. तेच्या मागीर परतून इलेक्शन जालें कळ्ळें तुमकां आनी इलेक्शन जावन आमी निवडून येयले. नेवी बॉडी फॉर्म जाली. सो नेवी बॉडी फॉर्म जातात फर्स्ट मिटिंगेक आमी रिजोल्युशन घेतलें की आमी परतून एज अ पंचायत सगळ्या डिपार्टमेंटाक हेची कंप्लेंट परतून करपाची. सो आमी लेटर बरयलें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक परतून CRZाक परतून लेटर बरयलें. मागीर 23/8 एक कॅप्टन ऑफ पोर्ट्सान परतून CRZाक लेटर बरयलें आमी हें करता म्हणून. तेंच्यांनी क्लियरली सांगलें CRZाक की हांगा इट्स बीइंग नोटीस दॅट सिनर्जी शिपबिल्डर्स युनायटेड कुमारजुआ एडजस्टंट टू सर्वे नंबर 6 हॅव बीन कॅरीड आउट एनक्रॉचमेंट बाय डंपिंग लॅटराइट मड इन लार्ज बोल्डर्स बियॉन्ड द एरिया परमिटेड बाय डिपार्टमेंट इन कुमारजुआ केला. म्हणजे तांकां जी परमीट केल्या एरिया हें करपाक शिप बिल्डींग करपाक तेच्या भायर वचून तेंच्यांनी लॅटराइट स्टोन घालून तें लँड फिलींग केल्लें आसा. आनी तेंच्यांनी ह्योय सुद्दां मेन्शन केलां तेंच्यांनी की इट इज द ह्यूज डिजास्टर हॅज बीन कॉज ड्यू टू अँड देरफोर तेजेर बेगीन एक्शन घेवची. पूण तरी उपरांत कांय एक्शन जाली ना. डेटेड दीस इज 23/8/2022. ओके. सो तेच्या मागीर परतून आमी एका डेप्युटी कलेक्टराक एक लेटर धाडलें एज अ पंचायत आमी रिजोल्युशन घेतलें आनी 16/9/2002 आमी डेप्युटी आनी पंच मेंबर ऑफ कुंभारजुआ पंचायत इलिगल फिलींग केल्ला पळय तेजेर CRZान केस चालू आसा आनी ती केस ऑलरेडी 2 फेब्रुवारीक आसली. सो त्या दिसा आमी सांगलें की शोकॉज नोटीस काडले आसतना इलिगल फिलींग अजून चालू आसा म्हणून. सो त्या खातीर मागीर तेंच्यांनी परते इन्स्पेक्शन काडलें ऑन 6 फेब्रुवारी सेकेंड इन्स्पेक्शन काडलें आनी तेंच्यांनी ऑब्जर्व केलें. तेंच्यांनी फर्स्ट हें घेतलेलें इन्स्पेक्शन केल्लें तेज्याकून तेंच्यांनी आनिकूय कन्स्ट्रक्शन केलां ऑफ द शेड आनी आनिकूय फिलींग केला. सो तो रिपोर्ट ऑलरेडी आमचे कडेन आसा आनी आमी ती कॉपी घेतली. सो मागीर परती आमकां 9th मॅटर आसली. 9th मॅटरीक तेंच्यांनी डायरेक्टली आमकां 1 मंथ तेणी म्हटलें की तेजो एडवोकेट येयलो आनी तो म्हणलो आपले कडेन टायम जाय आपल्याक रिप्लाय प्रॉपर फायल करूंक जाय. आनी डायरेक्टली आतां 9 मार्चाक मॅटर आसा बिफोर CRZ प्लस हे डेमोल्युशन ऑर्डर आसा पळय तेजेर तेंच्यांनी स्टे घेतल्या. स्टे अजून घेवंक ना पूण तेंच्यांनी ऑलरेडी स्टे घातल्या आनी ती डायरेक्टली मॅटर जुनान आसा 6 जून. घातल्या कित्याक
हे इलिगल कन्स्ट्रक्शन आमी घातला इलिगल इज इलिगल तो जेन्ना स्टे आसता तेन्ना हें काम चालू करूंक शकता ते हें काम चलता पळय तें आतां सद्याक हे सगळे इलिगल आमी कितके बोवाळ घातले आमी सद्दां एवरी टायम ग्रामसभा सगळ्याक बोवाळ घालता पण तितून कांयच जायना बिकॉज इट इज पॉलिटिकली इन्फ्लुएन्शियल आतां पॉलिटिकल म्हणल्यार कोण पॉलिटिशियन इनवॉल्ड खंयचो आय कॅनॉट नेम एक्झॅक्टली हू इज बिहायंड डेट बट इतली समज जर तर ताका इतली आतां हो जो नोटीस आसा तुमकां जो दितलो 4 जुलय 2020 काडला तितून क्लियरली बरयल्लें पळय आसा शो कॉज नोटीस कम स्टॉप वर्क ऑर्डर इशूड अंडर सेक्शन 5 ऑफ एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986 दॅट इज फॉर इलिगॅलिटी फिलिंगाचेर फिलिंगाचेर लेट अस टॉक अबाउट दीस शेडीचेर शेडीचे आता ते एक सांग म्हाका तूं पंच आसा सरपंच आसा आनी एक पंच आसा परमिशन तुमी दिवंक ना म्हणटा तुज्या फुड्यान शेड उबी रावता आनी तुमी उबी रावता आमी आतां हेच आसा न्हू आमी सगळी एक्शन घेतली डीओपीन गेले डीओपीनूच गेले न्हू सो डीओपी कितें सांगता आमी अपिला वचून होते आमी तांकां डायरेक्टली डेमोल्युशन ऑर्डर काडल्या डेमोल्युशन ऑर्डराचे स्टे तेंच्यांनी अप्लाय केल्या तेंच्यांनी पण तुमकां नोटीस येयला स्टेयाचेर हय हय कितें म्हणून येयला स्टे ग्रांटेड म्हणून येयला स्टे ग्रांटेड स्टे ग्रांटेड ना स्टेट ग्रांटेड ना जाल्यार तुमकां आपण रायट हियरिंगाची नोटीस येयल्या हियरिंगाची येयला दॅट इज करेक्ट पूण स्टे ग्रांटेड आसली जाल्यार दे वॉज डिफरंट इशू न्हू स्टे ग्रांटेड ना जाल्यार तुमकां रायट तुम्ही डायरेक्ट डेमोलिश करू शकता न्ही ते डेमोलिशनाक रायट आहा तुमकां स्टे स्टे ग्रांटेड लिगॅलिटी पळोवंक गेल्यार तुका स्टे मेळोंक ना न्हू. ही डेमोल्युशन ऑर्डर म्हणजे आम्ही डेमोल्युशन ऑर्डर काढल्या त्याच्यानंतर त्यांनी स्टेक अप्लाय केला इट इज रिसेंट नॉट हय मॅडम इट इज रिसंट पूण स्टे मेळ्ळ्या 30 days आमची डेमोल्युशन ऑर्डर जर आमकां रावंक जाय न्ही सो त्या खातीर आमी रावल्या 30 days त्यांनी स्टे हाडूंक ना जाल्यार देन वी विल गो एट पंचायत ऑगस्टान फॉर्म जालेली ना ही डेमोल्युशन ऑर्डर काढल्या आमी इन द मंथ ऑफ आणि त्यांनी ऑलरेडी अपील फायल इन द केला मंथ ऑफ केन्ना काडला डेट सांगता फर्स्ट नोटीस ताका काडलो 26 डिमोलिशन फर्स्ट नोटीस केन्ना काडला तुमी 9/2020 नाईन आमी केन्ना आतां 3 5 म्हयने जाले 5 म्हयने म्हळ्यार 130 days जावन गेले मरे तुमगेले मागीर तुमी खंय उगी रावले सारकें मरे डिमोलिशन ऑर्डर केन्ना काडला सो 5 म्हयने खंय तुमी रावले सो समवेर यू ऑल हॅव ऑल्सो केप्ट क्वायट ना डेमोल्युशन ऑलरेडी आम्ही डेमोल्युशन ऑर्डर काढल्या पळय त्याचे डेमोल्युशन डेट ऑर्डर कितें आहा पयली शोकॉस काडल्या मागीर डेमोल्युशन सी शोकॉज इज कितले दीस आसता शोकॉज इश्यू करून ताणें रिप्लाय करचें पडटा तेजे तेणी रिप्लाय दिलो रिप्लाय दिलो सो रिप्लाय अनसॅटिस्फॅक्टरी Unsatisfactory म्हणून आलो. आम्ही कितें केलें इन्स्पेक्शन Okay. केलें जेन्ना इन्स्पेक्शनाक येयले इन्स्पेक्शनाक तेणी आमकां भितर सुद्दां एलाव करूंक ना ते सगळे तरी आसतना आमी इन्स्पेक्शन केलें सो इन्स्पेक्शनान कळ्ळें की तेणी इलिगल स्ट्रक्चर हे केला सो तेजेर आमी ताका डेमोल्युशन ऑर्डर कितें सांग बरं कितले दीस म्हयनो जातलो आसता ना म्हयनो जावना, जावना. सो त्या म्हयनो खातीर जावना. आमी सो तुमी रावल्या. आतां काडल्या हय आतांच इन प्रोसेस आसा न्ही अजून 30 days जावंक ना समज डेमोल्युशन ऑर्डराचेर तेणी स्टे फर्स्ट नोटीस तुमी 9 नोव्हेंबरान काडला वी हॅव टू 8 टेक सप्टेंबरान वी हॅव टू टेक टाइम एज पर लॉ जे 30 days रावंक जाय हे सप्टेंबरान हय सो सप्टेंबर टू ऑक्टोबर टू नोव्हेंबर टू डिसेंबर मार्चान आता सो हाऊ लॉंग यू हॅव वेटेड फॉर ना सप्टेंबरान काडले त्याच्या नंतर आमी तेजे कडेन हे मागले रिप्लाय Reply घेवपाक कितले? तेणी टाइम घेतलो एकदा इन्स्पेक्शन काडले तेन्ना तेणी सांगले आपूण अनअवेलेबल सो आसा तुम्ही ताका टाइम दिलो जालो ना आमी दिवंक ना मागीर कशें जालें ते 5 महिने काय उगी रावले तुम्ही अनअवेलेबल आसा म्हणून सांगले सो त्या खातीर आमी सांगले आनी next इतली वर्सां झगडटा हो इशू हय काय तुम्ही फाटी आला आता फर्स्ट नोटीस तुम्ही सप्टेंबरान काडलेले 5 महिने झाले 5 महिने तुम्ही रावंक शकता वेन यू आर फायटींग फॉर दिस इशू सांग म्हाका डेमोलिशन पळय स्टे आसली जाल्यार एक डिफरंट इशू आसलो स्टे कुड हॅव बीन ग्रांटेड स्टे ना See what happened. अजुनूय तुका ते रायट आहा See, what happened? I'll tell you one thing. From day one, from the first meeting, we've been fighting. First meetings, and पण कितें आसले तेन्ना आमी रिवर लायनाचेर आसले. No, that is a different issue. हांव आज सध्या let us talk about this issue. तेन्ना मागीर आमकां कळ्ळें वी रियलायज दॅट इवन द शेड म्हणजे आतां कितें आमी न्यू पंच वी एंटर्ड इनटू पंचायत म्हाका दिसलेलें शेडीचें परमिशन बीन घेतलां आसतलें काय बट सडनली वी केम टू नो दॅट शेडीकूय काय परमिशन सो ना. अजूनही तुमकां रायट आसा स्टे ना म्हणटा तुम्ही That's all. डीओपी कितें म्हणटा 30 days ऑर्डर एक एनओसी परमिशन दिना 30 days आनी ते अप्लाय करता तूं म्हणटा समज तूं सप्टेंबरान केल्या 30 days खंयचे उरले तुमचे कडेन ना सप्टेंबरान First notice. फर्स्ट नोटीस काडला ताका. एवरी प्रोसेस स्टार्ट्स आफ्टर फर्स्ट नोटीस अनुज कितें आहा तुम फर्स्ट देन 16/9/2002 आमी डेप्युटी कलेक्टराक लेटर धाडलें की अशें जाला म्हणून आनी परतून कॅप्टन ऑफ पोर्ट्साक सीएसझेडाक एक रिमायंडर लेटर धाडलें विथ दॅट रिमायंडर लेटर आमी आनी एक लेटर धाडलें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक आस्किंग फॉर द वेरियस परमिशन्स तेंच्यांनी ताका हेका दिला शीप बिल्डिंगाक सो तेज्या उपरांत आमकां तेंचो रिप्लाय आयलो तो रिप्लाय तुमकां दाखयता तेंच्यांनी क्लियरली तेंच्यांनी मेन्शन केल्लें आसा सो कॅप्टन ऑफ पोर्ट्सान आमकां मागीर 15
15/11/2022 रिप्लाय दिलो ताजो लेटराचो saying that the NOC was granted to them in 2018 but in that first pointूच तेंच्यांनी सारको क्लियरली मेन्शन केल्लो आहा that MS Synergy Shipbuilders Owner shall not use or encroach upon government riverine land in and around the workshop other than area of 2,380 square meters allotted to them, and which is clearly evident that they have gone beyond this thing. So this is a huge disaster. So हो प्रोग्रेस जालो रिवरलाइन फिलिंगाचो आनी त्याच्या मागीर तरी केस सिनेली तेजेर मागीर येता. सो इन बिटवीन जेन्ना आमी हो जो प्रोसेस करता तेन्ना आमी हांगा येयलें इन्स्पेक्शन केलें. आमी आनी एक हें नोटीस केलें की ही जी तुमकां शेड दिसता येदी व्हडली हांगा तेकाय कांय परमिशन दिल्लें ना पंचायतीन. बिकॉज जेन्ना फर्स्ट इन्स्पेक्शन जालें CRZाचें सुद्दां हांगा जें हांवें तुमकां म्हटलं इन जुलय 2022 तेन्ना ही शेड अर्दी आशिल्ली आनी आतां ही शेड कंप्लीट जाल्या. सो तेन्ना आमी वेग जावन आमी पंचायतीन गेले आनी आमकां हें कळ्ळें की एका शेडीकूय कांय परमिशन दिल्लें ना. सो आमी हेजी कंप्लेंट हेजेरूय तेका आमी शोकॉस नोटीस काडलो. तेणें आमकां मागीर रिप्लाय केलो सेयींग दॅट आपल्याक तुमी ऑलरेडी शेडीक परमिशन दिल्लें आहा इन 2007 बट इन 2007 परमिशन दिल्लें इट्स नॉट वॅलीड बिकॉज एक जे परमिशन दिता ते आमी 6 म्हयने वॅलीड आसता. आनी तेणें इट इज क्लियरली सीन दॅट तेणें शेड पयली शेड आसली म्हणून व्हडली शेड बांदली आतां जाका परमिशन ना. 2007 परमिशन आहा तेकडे? हय, तर 2007 परमिशन आहा तेजे कडेन. तेजेर एक क्लॉज आसता न्हू 6 months वॅलीड. पंचायत NOCs आर वॅलीड फॉर 6 months. रिन्यू करूं ना ताणें. रिन्यू करून ना रिन्यू करूंक ना ताणें. आनी कितें आसता केन्नाय तूं रिकन्स्ट्रक्शन करतलो जाल्यार तुका परतून NOC घेवची पडटा. ती ताणें घेतलेली ना. कळ्ळें तुका? मागीर आतां आमी तेका रिप्लाय तुजो अनसॅटिस्फॅक्टरी आहा म्हणून तेका आमी चौकस आनी इन्स्पेक्शन काडलें आनी मागीर तेका डेमोलिशन नोटीस दिली. ती डेमोलिशन नोटीस आतां ताणें DOPन हें केला चॅलेंज केलें. हय चॅलेंज केला. सो आतां हो आसलो प्रोग्रेस. आतां दोनूय CRZ कडेन विथ रिगार्ड्स टू द रिवरलाइन फिलिंग एंड DOP कडेन विथ रिगार्ड्स टू द इलिगल शेड आमची केस चलता. सो केसीचें तुमकां ब्रिफींग आमचे फेलो पॉयंट. पण केस हेजे कोण DOPन चलता पळय ती एका डेमॉलिश करपाक जाय म्हणून हय तेका परमिशन नासतना केस चलता. हय तेणें स्टे काडला बिकॉज तुमकां केसीचे डिटेल्स तुमकां एडवोकेट अर्चना परब सांगतलो. 5 महिने झाले. डेट ओके फायन. तुमकां अजूनही रायट आहा न्हू मागीर And we then will what take you doing? action. No, we will take action. When? Last तुम्ही week, ऍक्शन घेतला आणि तुम्ही थिंगा येऊन उभे रावले आता. ऍक्शन घेवपाक जाय तुम्हीच उभे रावले. ते 30 days जावंक ना म्हणून जावं ना. एज पर नो आमी वयता द मोमेंट ते 30 days काबार जाले डेमोलिशन When the 30 days are getting over. डॉक्युमेंट चेक करता आनी सांगता. इवन दुसरी गजाल आमी प्रेसा फुडें आतां येवपाचें बिकॉज वॉट हॅपन्ड इज लायक जेन्ना फर्स्ट हियरींग जालें इन फ्रंट ऑफ CRZ 2 तारखेक ते we were very confident that we saw a ray of hope because the entire hearing was on our side. The judge was not even agreeing to give him like more 7 days to file their thing. So तेणे रोखडे तेणे एक्चुअली त्यांच्या ऑपोजिशनान 15th or 16th ऑफ द मंथाक हियरिंग मारलेलें पण तेणे ना म्हणून सांगलें आनी 9th जाय तेच्या पयलीं परतून इन्स्पेक्शन जाय. 6 तारखेक इन्स्पेक्शन जालें. इवन इन्स्पेक्शनाचेर तेंच्यांनी क्लियरली बोला इट्स अ क्लियर कट हें आसा क्लियरली कोण डिले करता हितून तेच तुमकां मोमेंट मागीर 9 तारखेक जेन्ना हें जालें न्हू द सेकंड हियरिंग सेकंड हियरिंग जालें न्हू आमकां दिसलेलें की आतां हेवूय जालें इन्स्पेक्शनूय जालें आनी इन्स्पेक्शनाचेर तेणें क्लियर कट बरयल्लें आसा की पयलीं सांगलें स्टॉप वर्कूय करूंक ना तेंच्यांनी दे हॅव नॉट ओबेड द ऑर्डर प्लस देर इज मोर लँड फिलिंग सो इट्स लायक क्लियर. सो 9th जेन्ना आमी हियरिंगाक गेली वी थॉट दॅट समथींग इज रॉंग. पयलीं जो ताका इवन 8-12 दिसांचे सुद्दां टायम दिनासलो तेणें डायरेक्ट नेक्स्ट 1 म्हयन्याच्या मागीरची डेट दिली जजान दिली. हय. सो समथींग आमकां दिसलें तुमकां दिसता हें लिगल सिस्टम मातशें हिंगा कितें तरी तेकाच लागून तुमकां मिडिया पोवपाचें कारणूच तें आसा की आमकां दिसता की ऑथॉरिटी हँडींग लॉज आसा तशें कळ्ळें तुका. नाल्यार आमचो लिगल प्रोसिडींग चालूच आसली. आतां तुमकां सांगपाचें कारण कितें की आमी आतां खंय तरी लिगली वयता पण तरी आसतना थंय इतको डिले जाता. तुमी आतां म्हटलां तशें 5 महिने 6 महिने लागता पळय वो आनीकूय टायम लागूंक शकता. पण लोकां मेरेन हो बेगींतल्या बेगीन इशू पावपाक जाय आमदार जावपाक कितें जाय. करता तेका लागून तुमकां आपयलें. आमदार कितें करता आमदाराचें म्हाका कांय सर्विस दिसना बिकॉज फाटी एक फावट येवन ताणें स्टेटमेंट केल्लो न्हू. जेन्ना फर्स्ट हांवें जेन्ना सोशल मिडियाचेर जेन्ना हायलायट केल्लें विदीन 8 days तो येवन हांगा गेल्लो आनी ताणें सांगलेलें कितें विदीन 15 days आपूण हें सगळें काडटलो इलिगलिटी वचना. बट आय डोंट थिंक सो एनी मुवमेंट फ्रॉम हीज सायड ऑल्सो. सो आय थिंक सो एक्सपेक्टिंग एनीथिंग फ्रॉम हिम इज जस्ट होपलेस थिंग. सो आतां तुमकां फकत हियरिंगाचेच हें करतले ते हियरिंग हियरिंग म्हटल्यार कितें नाव इट इज ऑलरेडी गॉन इन टू सबसिडी डिस्कशन सो आमकां वी हॅव टू फॉलो द लॉ ऑल्सो. वी कॅनॉट तेजे बायपास करून आमी आमचें कांय इम्प्लिमेंट करूं शकना फॉर रिवर लायन. No, but that is a subjudice in the matter is that as far as CRZ. Yes.
सेकंड थिंग हितून सब्जेक्ट आता- काय नात न्हू सध्या आता सेकंड तुमच्यानी घेऊन घेतलो न्हू शेडीचो जेन्ना आमचो 30 days टायम जातलो तेन्ना डेफिनेटली वील येस दॅट्स डेफिनेट दॅट वील गो अहेड फॉर द डेमोलिशन सी दॅट इट गेट्स डेमोलिश बिकॉज तांकां हें केला. दुसरो आनी एक मुद्दो हांव तुमकां विचारूंक सोदतां, हें जालें सगळें हांगा कितें चालू आसा आमी पंचायत इज गिवींग दी ऑर्डर्स फॉर स्टॉप पूण तांचें काम चालू आसाच. ही इज डुईंग हिज जॉब, ताची बिझनस चालू आसा. फाल्यां लोकल बिझनसमॅन फ्रॉम गोवा बारीक गाडो घालीत जाल्यार ताका स्टे हाडटा, तांकां काडूंक लायता, तांकां धांडयता थिंगांतल्यान. वाय आर वी स्केर्ड ऑफ बीग पीपल लायक दीस? What is this? Is the government supporting illegal activities at the moment? This is my question to the BJP government. तुम्ही स्मॉल अँड मिडियम बिझनेसमॅनांक आता तुम्ही सपोर्ट करिना, तुम्ही असले इलिगल एक्टिविटीज चालू आसा, असले जायंट्स जे चालू आसा तांकां तुम्ही सपोर्ट करता. आय हॅव गिवन अ डेट ऑन द 10th. ती ताजे पयलीं जर हाजेर कांय एक्शन आयना, then we will be having a statewide protest on this particular area, and we will support the panchayat to take immediate decisions on this. And I also request the panchayat members to seal this property. Yeah, तांचे काम चालू आसा, धाडा तुम्ही नोटीस तांकां. द प्रॉपर्टी इज अंडर लिटिगेशन ऑर द प्रॉपर्टी इज अंडर डिस्प्यूट असल्या कारणान तुम्ही सील करून दवरला, काम बंद करा तांचे. तुमकां दिसता तें सील करून जाता म्हणून तेंचे पे नोटीस ते हें करना, ना करूया न्ही. लेट द पंचायत टेक द इनिशिएटिव्ह अँड गेट इट क्लोज, देन वी विल से नो. देन कशे हायरार्की आमचे एस्केलेट जातले ते पळोवया. मॅडम, व्हॉट यू हॅव टू से ऑन दिस? बिकॉज यू नो लिगॅलिटीज. तुमच्या लोकल विलेज आस्किंग द पंचायत ना, सील इट. तुझ्या फुड्यानच सांगता ते रिगार्डिंग इलिगल फिलिंग ऑफ वॉटर बॉडी सील करता बाबा. ना सील ना, तुमकां जाता सील करपाक. एज पर लॉ आमकां रायट ना. प्रॉब्लम थंयच जाता न्ही. आमी जशें आमच्या पंच मेंबरान सांगला, जे पंचायत राज एक्ट आसा तो जस्ट एज अ बूक आसा, पूण एज पर पळोवंक गेल्यार न्ही एवरी टायम तुमकां खंयच्या रायटान तुमी येयल्या, तुमी खंयच्या सेक्शनान येयल्या, म्हणजे आमी इनॅक्ट जावन येवन एज अ पंच बॉडी आसून आमचे कडेन कांयच पावर्सूच ना. एवरी टायम कोण ना कोण येता, आमकां सप्रेस करता, पूण आमचे व्ह्यूज आसा कोणूच आयकून घेवपाक रेडी ना. कोण येता, कोण सांगता? गव्हर्मेंट ऑफिसर्स? गव्हर्मेंट ऑफिसर अशें न्ही, पूण स्पेसिफीक नांव घेवंक शकना. ना डोंट टेक नेम्स. ना तशें आमकां स्पेसिफीक अशें कोणी फोन करून हें करून आमचे सप्रेस करूंक ना. पूण अशें तुमच्या फॉर एक्झाम्पल आतां CRZ तुमी खंयच्या एक्टा अंडर येयले, आमी जेन्ना डिस्क्लोज केला तो सेक्शन तेन्नाच तेंच्यांनी आमकां ते बसपाक दिले. आमी जेन्ना थंय गेली फर्स्ट हियरिंगाक, तुमी अंडर वीच सेक्शन? तूं एडवोकेट आहले म्हणून काय गमले तुमकां? नाजाल्यार उरलेल्यांक कोणाक खबर नासली. हांवें डायरेक्ट सांगलें सेक्शन 66. तेन्ना तेणी तो बूक काडलो, वाचलो आनी तेन्ना आमकां थंय एंटरटेन केलें. सो हें अशें चल्लां. सो लिगॅलिटीन पंचायतीक ट्रेनिंग दिवचें पडलें. पंचायतीक सुद्दां सांगचें पडलें की खंयच्या सेक्शना अंडर आमी थंयसर पावर्स घेवन गेल्या ते थंयसर. ओके. सो आमी आमचे वाटेनसून ट्राय करता, पण जशें जशें हें आसा तशें आमी And for our villagers of Gondalim and Kumarjua, we have seen all these illegal activities happening. First and foremost, we have seen that the panchayat body is trying to do, but they have been suppressed. Just now we have already heard from the panchayat members. So, पहिली तुम्ही आमचे शेतां भरली, शेतां भरून तितून कन्स्ट्रक्शनाक गेली, मागीर आमचे दोंगर कातरले, आतां आमचे न्हंयो भरता तुम्ही. एक कितें चालू आसा गोंयांत सद्याक तरी, हेजेर आमचो कंप्लीट निशेध आसा. I have asked the panchayat body last time for the Gram Sabha also to act swiftly and fastly on this issue, or else I have already given a statement yesterday that I have given the date till the 10th of this month, or else we will be taking up strong protest against these illegal activities which is happening here. The villagers of Gondalim and Kumarjua are very concerned. They are silent, but don't underestimate them. If we retaliate, it's going to be a very, very, very bad thing for these guys. Immediately, I request the panchayat body to see to it, or else we will have to take things in our hands and get this done on immediate basis. Any time you all had met the concerned ministers, Mobin Mono, Nilesh Kavra? बिकॉज एक फावट मागीर मिनिस्टर म्हणटा न्हू आमच्या नोदरेक हाडूंकूच ना. आयज जातलें नदरेक हाडपाकूच जाय म्हणून नदरेक हाडपाक ना तुमी मेळटा काय म्हणटा हितूंतल्यान नदरेक येतलो बरो. पर्सनली आमी कोणा वचोन मेळोंक ना. नो बिकॉज कितें पळय, सी फायनली यू ऑल हॅव प्रूफ्स, यू ऑल हॅव वॅलिडेशन, एवरीथींग इज देर. फाल्यां एक फावट ते हेच म्हणटा न्हू आमच्या फुड्यान कित्याक येवंक ना, आमकां कित्याक सांगना. आमच्या नोदरेक आमच्या हितूंतल्यान नोदरेक वयता तें बरें आहा.
ना आमी अशें पर्सनली वचोंक ना आनी म्हाका दिसयना No, this needs to be brought in front of them. No? That's Tuka disona. why I feel that the media is the best way to get this into notice of everyone. I don't like to go personally and ह्या petty issues तांकां हें करूंक मिडियाचेर वयतले they should have their own responsibility बाबा हो इशू जाला and certain panchayat is not able to I should help them हे तेंचे कडल्यान येवंक जाय But do you expect now the government authority to at least now act? Yes, of course. Because ultimately the MLA also has to come over here now, since you all have already highlighted the issue. We expect them to help us. Otherwise, press briefing can फायदो कितें? Otherwise, we can carry out our same procedure behind this curtain. But coming out of the curtain and briefing the media is the sole. This thing is that only, no? So what will be your next action now? It is only you all are waiting for the stay. The DOPs. Not DOPs. आमचो टाइम लिमिट जाला नोटीस. ना दोन इशू आहा न्हू तुमचे ते हांव एक ते इशू न्हू CR झेडाचो आमकां आतां हियरिंगार रावचेंच पडलें. रावचेंच पडलें. Correct. That is it. We'll see now.